वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम। श्री गणेश रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून आज या रंगमंचावर सादर केला जाणार आहे। या रंगमंचावर आजवर कधीही सादर झाला नाही असा एक आधुनिक कलाविष्कार आणि तो सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत तोडणकर ऐक्यवर्धक नाट्य मंडळ मुंबई। आपली कला आपल्या गावातील लोकांपुढे सादर का करू नये या एकाच भावनेनं एकत्र आलेल्या आम्हा मुंबईकर गोयवासियांचं मंडळ। यात आघाडीवर होता तो अर्थातच मारुती भिवा तोडणकर, आमचा भाई, एक सळसळतं व्यक्तिमत्व, एक हरहुन्नरी कलावंत। आपल्यासोबत नंदा तोडणकर, गोपीनाथ तोडणकर, सुरेश भाई, मुरली भाऊ अशा अनेक तरुणांना घेऊन त्याने पहिलं नाट्यपुष्प या गजाननाच्या चरणी अर्पण केलं। एखाद्याचे नशीब आणि सुरू झाला प्रवास, पर्याय, सौजन्याची ऐसी तैसी, लग्नाची बेडी, अग्निपंख, दुरितांचे तिमिरे जावो, नटसम्राट अशी अनेक विविध प्रकारची नाटके या रंगमंचावर सादर केली गेली। नटसम्राट मधील भाईने सादर केलेला गणपतराव बेलवलकर लोक अजूनही विसरलेले नाहीत। 1998 साल मात्र आमच्यासाठी खूप कठीण होतं, कारण आमचा भाई आम्हाला सोडून गेला होता। नाटक होईल की नाही याबद्दल खात्री नव्हती, पण शो मस्ट गो ऑन। भाईवरील श्रद्धेने प्रेरित होऊन नव्या पिढीने सूत्रे आपल्या हाती घेतली आणि नव्या जुन्याचा मेळ बसवत सादर झालं वस्त्रहरण। एक कदम आगे बढ़ो, हाथ मिलाओ। पुन्हा सुरू झाला सिलसिला। वेगळे विषय, वेगळी मांडणी, वेगळे प्रयत्न असे करत करत आज इथवर येऊन पोचलो आणि आज इथे आपल्या आशीर्वादाने सादर करीत आहोत एका लग्नाची गोष्ट। अरे 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 हे काय चाललंय काय? हे बाबा, अरे लाईट आहे ना, लाईट आहे, जनरल दे जनरल। हा, हा काय प्रकार चालला? अरे आता बंद करा, 20-25 मिनिटं झाली आणि नाटक सुरू करता की नाही? हो, झालं झालं म्हणजे काय? लवकर करा, नाही तर जुन्या कलावंतांना घेऊन येतो पुन्हा। चला या लवकर। किती वेळ झाला अजून नाटक सुरू करते? अरे पण माझं ऐकून तरी घे, अरे ऐकून तरी घे माझं। हे बघ, मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही। काही एक ऐकून घेणार नाही म्हणजे काय? रोज उशिरा येतेस आणि रोज नवीन नवीन कारण सांगतेस। मी रोज उशिरा येते? हो। मी रोज उशिरा येते हो। आणि नवीन नवीन कारण सांगते? होय। मग जाते मी। जा ना मग। जाते ना मग। थांब ना मग।
नाहीतर मला तोंडगशी पाडशील. पण ना मग एवढा अवघड तांडव केलास ना मग समोर बघ, काय समोर बघ. समोर बघ अरे बापरे माफ करा मंडळी. माफ करा बघितलंस, आपल्या मायबाप प्रेक्षकांना तब्बल 25 मिनिटं तुझ्यामुळे अटकत बसावं लागलंय. तेव्हा प्रथा अशी आहे बाईसाहेब, मला म्हणजे चक्क सूत्रधाराला वाट पाहायला लावायची, समाजाला नाही. पण तूच नेहमी बायकांसारखं भांडत असतोस म्हणजे हो, काय सारखं बोल. सारखं? काय हुलमुल, गप्प हुलमुल? बस. नमस्कार नमस्कार मंडळी. तुम्ही आता म्हणाल की हा सगळा काय प्रकार? काय प्रकार म्हणजे ही दुर्बीण कशा करता? तर डोकावून बघण्यासाठी. अहो कशात म्हणून काय विचारताय? तुमच्या आयुष्यात. ही अरे नीट सांग ना आयुष्यात वगैरे काय डोकावून वगैरे काय भलता गैरसमज होईल ना त्यांचा. हा, डोकावून म्हणजे छिद्रातून, खिलखिल्या तावदानातून, लॅटच्या भोकातून इत्यादी लांछनास्पद मार्गातून एखाद्याच्या घरात किंवा बेडरूम मध्ये नाही हा. तर दोन प्रेमिकांच्या नात्यात त्यांच्या रुसव्या फुगव्या, त्यांच्या रागात समज, गैरसमज, त्यांच्या घरात त्यांच्या संसारात आता तुम्ही विचाराल का? अहो का अहो का? का युगाने युगे आम्ही ह्याच गोष्टीचा अभ्यास करतोय की लग्न करणं बरोबर की चूक. तो करणारा शहाणा की न करणारा कधी वाटतं चूक तर सजा, तर कधी वाटतं बरोबर आहे तर मजा आहे तर असा हा मोतीचुराचा लाडू लग्न नावाचा खावा की न खावा हे बघण्यासाठी ही दुर्बीण. मनी म्हणजे मनोजच्या प्रेमात पडणारी मला असं वाटतं की तो काहीतरी रंजक कथा घडण्याची शक्यता आहे. आणि हो, तुम्ही चला बघायला एका लग्नाची गोष्ट. एक्सक्यूज मी येस मी जरा हो या ना मी काय म्हणते अहो मिस्टर काय हो तुम्ही आता मला कशासाठी हाक मारत होतात? विसरले हरकत नाही तुम्ही सावकाश आठवून सांगितलं ना तरी काही हरकत नाही मला कसली काही नाही एकटाच का असतोय अहो वाजले किती तुमच्याकडे किती वाजले 9:15 तेवढेच वाजले 132 गेली 132 ना हा? नाही गेली अजून तुम्ही 132 ने जाताना मी बघतो ना रोज अय्या तुम्ही सुद्धा काय ते 132 ने जाता हो. महालक्ष्मीला उतरताना तुम्हाला कसं ठाऊ मी बघते ना रोज रोज बघता उगाच इतके दिवस वाया घालवले हा? अहो 132 म्हणजे नरिमन पॉइंट म्हणजे लास्ट स्टॉप आता नरिमन पॉइंटच्या पुढे बस गेली तर डायरेक्ट समुद्रात नाही का जाणार तुम्ही काय म्हणालात कुठे काय काहीच नाही नाही तुमचं नाव काय म्हणालात असं आहे वय
मी तुमचं नाव ओळखून दाखवू हा 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 तुमचं नाव की नाही प तुमचं नाव पवर नसणार हो मनीषा पनिषा हा? मनीषा मनोज मनोज मनीषा माझं नाव मनोज जवळची माणसं मला प्रेमानं मन्या म्हणतात मन्या मनी मनी मन्या मन्या अहो तसं नाही हो जवळची माणसं मला प्रेमानं मनी असं म्हणतात मनी मनी बाई मनीषा अहो मनीषा बाई शी बाई काय काय हो तुम्ही राहता कुठे इथेच इथे शश काही परिस्थिती अहो तसं नाही इथे म्हणजे इथे नाही इथे पलीकडे 5 मिनिटांच्या अंतरावर वृंदावन सोसायटी आहे ना तिथे अच्छा अच्छा म्हणजे ती पारिजात सोसायटी आहे त्याच्या बाजूला अगदी बरोबर म्हणजे ती बॉनबॉन सोसायटी ना त्याच्या अगदी उजवीकडे अच्छा म्हणजे निलम टॉकीजच्या समोर आणि पेट्रोल पंपाच्या डावीकडे बरोबर की तुम्ही किती छान करता हो अय्या आता काय विचारायचं हा का हो तुम्हाला आठवलं का तुम्ही मला आता कशासाठी हात पकडत होते नाही ना आठवलं असू दे तुम्ही मला उद्या सांगितलं ना तरी काही हरकत नाही उद्या म्हणजे उद्या तुम्ही मला इथे भेटालच ना सकाळी अय्या म्हणजे काय मी रोजच जाते ना ऑफिसला अहो पण नाही उद्या सकाळी शक्यच नाही का अहो उद्या सकाळी 7 वाजता ऑफिसला जावं लागणार ना कशाला अहो उद्या ओटी आहे ना 7 वाजता ऑफिसला जायचं किती कंटाळा ना 7 वाजता ऑफिसला जायचं म्हणजे मला उद्या सकाळी 6 वाजता उठायला पाहिजे 6 वाजता उठायचं कुटकुट घालून करायची आणि 7 वाजता टच खरंच यार आई शपथ का हो तुम्हाला सुद्धा उद्या ओटी आहे उद्या तुम्ही मला सांगणार आहेत ना तुम्ही मला आता कशाला हाक करत होते असू दे इच्छा तर झाली शी बाई पण आज या बॉसला काय झालं कुणाच ठाऊक त्या बसचं जाऊ द्या हो. तुम्ही मला सांगा नरिमन पॉइंट म्हणजे मित्तल टॉवर ना मित्तल चेंबर नंबर 1 नंबर 2 दुसरा मधला गरवारे 8वा मजला बॉन्ड्स इंडिया मध्ये जवळ बरोबर सांगितलं हे जुळायला हवं म्हणजे सगळं काय बरोबर जुळून येईल अहो हा. तुम्ही काय लिहिताय तुमच्या ऑफिसचा पत्ता हा? माझ्या घरचा पत्ता हा? माझ्या घरचा पत्ता लिहून कशाला देतोय या तुम्हाला दाखवतो हा, चला. अजून कशाला नाही कशाचा पत्ता आणि मी आता अजून तुमच्या घराकडे चाललोय या शी गं बाई. बाई गं बाई. अगं बाई. तुम्हाला काय होतंय तर या ना इकडे तेव्हा ते परांजपे हायस्कूल आहे ना त्याच्या अगदी समोर साफल्य सोसायटी दुसरा माळा छोटानी मार्ग परळ मुंबई तुम्ही सगळं कसं ओळखलं हे काय तुमच्या बॅगवर लिहिलंय ना अरे हा अय्या तुम्ही किती छान करता हो अरे हा पण ना, कोणाला काय आवडेल अहो हा. पण हा बोर्ड काय लिहिलंय बघा बघा रस्ता दुरुस्तीमुळे सगळ्या बसेस नाईक चौकातून वळवण्यात येतील लोकांनी इथे मूर्खासारखं उभं राहू नये अगदी पुण्याचा रस्ता वाटलं नाही काय कसं सुचतं या लोकांना तरी मी म्हणते मगापासून सगळे लोक आपल्याकडे बघून का हसतात वे कोण असतं रे ये हो पण आता काय करायचं आता काय करायचं चालत जाऊ या घरी पर्यंत नाही हो मग? नाईक चौकामध्ये चालत जाऊ तिथून वेळ टॅक्सीने जाऊ अहो टॅक्सीनीच जायचंय ना आता इथून कोपऱ्यावरून पकडू ना नाही चौकापर्यंत चालत जाण्याची काय गरज माझ्या डोक्यात इतका गोंधळ उडायला ना तसं काय पहिल्यांदा टॅक्सीने जातोय या टॅक्सी हो तुम्ही एक काम करता का काय? तुम्ही टॅक्सी थांबवाल का नाही त्याचं काय माहितीये मी टॅक्सी थांबवली ना तो टॅक्सीवाला नाहीच म्हणतो सगळे कपडे तर व्यवस्थित आहे अय्या काय हो सूत्रधार आता काय झालं अहो काय झालं काय हा? मी एक मध्यम वर्गीय माणूस हा असा अचानक खर्च आला तर आम्हाला परवडेल नाही पैसे काढा हसताय फिरी फिरी हे घ्या हे काय फक्त 100 रुपये आणा इकडे का मी सुद्धा मध्यमवर्गीय माणूस आहे आणा इकडे
म्हणे हा. टॅक्सीने चाललायस? नरीमन पॉइंट पर्यंत. 11:30चा पाडा येतो. म्हणजे काय? बोल. 11:30 एके 11:30, 11:30 एके 11:30, 11:30 एके 11:30 इतकाच येतोय. टॅक्सीच्या मीटरकडे सतत लक्ष ठेव. का? 8:30 11:30 झाले की टॅक्सीतून खाली उतरायचं. उतरायचं, टॅक्सी ड्रायव्हरच्या तोंडावर 100ची नोट फेकून मारायची फेकून मारायची. आणि उरलेलं अंतर चालत जायचं. ओ, एक शंका आहे. कसली? समजा हा. नरीमन पॉइंटला जाण्या अगोदरच 8-7 झाले तर, कानफाटीत मारायची. आणि त्यांनी माझ्या परत मारली तर ड्रायव्हरच्या नाही, मग? स्वतःच्या. स्वतःच्या काय? अय्या! अय्या आली, लपा, 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 लपा. अय्या! मला आठवलं. मी तुम्हाला का हात मारत होते ते. आता नाही आपलं ठरलंय ना, आपण उद्या सकाळी 7 वाजता भेटायचं म्हणून. अहो, सोडा ना. असू दे थोडा वेळ, अहो, असू देत काय, सोडा ना. राहिला थोडा वेळ तर काय हरकत आहे. टॅक्सी. टॅक्सी, अहो, टॅक्सी थांबवले, चला. अरे वा वा वा, टॅक्सी पर्यंत बसून गेली यांची. सत्यानाश. का काय झालं? अगं, तिला मागे बसून हा ड्रायव्हरच्या शेजारी बसलाय. बघितलं? हे असं होतं की त्या दोघांची ओळख झालेली असते, एकमेकाला खूप वाटायलाही लागलेलं असतं, पण ते व्यक्त करण्याचं धाडस फक्त होतं. तिला वाटतं त्याने विचारावं. त्याला वाटतं तिनं विचारावं. अशा वेळी त्या दोघांना मदत करायचं हे सूत्रधाराचं आद्य कर्तव्यच नाही का प्रिय? म्हणजे प्रिया, तू आता स्वतःचा पूल करून गेला आणि या दोघांना संकोचाची नदी पार करून द्यायला मदत कर. ते आपलं कामच नाही का प्रिय? अगं हो, पोचलो. अगं ठेव आता फोन ठेव. अरे वाजले किती? अजून साफसफाई चालू आहे. खाली साहेब. आणि ऐक, त्या मनोजला लगेच माझ्या केबिन मध्ये पाठवून दे. आले नाही साहेब अजून. काय? अजून आला नाहीये? अरे 10ची वेळ ऑफिसची, 11 वाजले, अजून कसा नाही आला? अरे आले साहेब. त्याला लगेच माझ्या केबिन मध्ये पाठव. आता ह्या मनोजला बघतोच. गुड मॉर्निंग सर. सर मी जाऊ, खूप काम आहेत. मिस्टर मनोज. यस सर. वाजले किती? 10 सर. मनोज. 11 सर. मनोज. 11:10 सर. मिस्टर मनोज, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हे काय सर, इकडेच आहे. किती घाबरता सर. सर जातो, खूप काम आहे. स्टॉप. अहो सर, बस स्टॉप खाली आहे. हे ऑफिस आहे, ऑफिस. मला माहित आहे, हे ऑफिस आहे, ऑफिस. इथं वेळेवर यायचं असते. सिट डाऊन. येस सर. सर इथे मनोज. हो येस सर. मिस्टर मनोज. येस सर. हल्ली तुमच्या कामात लक्ष नसते. गेल्या सोमवारी तुम्हाला एक लेटर ड्राफ्ट करायला दिलं होतं, त्यामध्ये चक्क तुम्ही मनी 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 असं लिहून ठेवलं. तुम्हाला पैशांचा काही प्रॉब्लेम आहे का? सर ही मनी म्हणजे ती मनी नाही काय, ही मनी म्हणजे. अरे मग वेळेवर येणारा तू गेले कित्येक दिवस उशिराने येतोस. गेल्या सोमवारी 11:30 वाजता आलास. करेक्ट? करेक्ट सर. तुम्हाला 100 पैकी 100 मार्क. मनोज, प्रश्न इथे माझ्या मार्क्सचा नसून तुझ्या लेट मार्क्सचा आहे. गेल्या बुधवारी तू 12:30 वाजता आलास. वाय? सर कसलं लक्षात ठेवता तुम्ही सर. सर युअर ब्रिलियंट. सर युअर ब्रिलियंट. तुमची नाही ते बसायची लायकीच नाही सर. मनोज, म्हणजे तुम्ही हेड ऑफिसला हवे होतात. गेल्या गुरुवारीही तू लेट आलास. गेल्या गुरुवारी काय झालं मलाच विचारताय? नाही म्हणजे गेल्या गुरुवारी काय झालं असेल बरं, असं मला म्हणायचं होतं. गेल्या गुरुवारी काय सांगायचं? हा, गुरुजी भेटले. काय बोलतो? गाण्याचे गुरुजी रस्त्यातच भेटले. मला म्हणाले गाणं गाऊन दाखव. मग काय रस्त्यातच गाणं गाऊन दाखवलं. ए मालिक तेरे बंदा. तुम्हाला शिकलं पाहिजे. तुम्ही शिकूनच घ्या. मिस्टर मनोज, तुमची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. ऑफिस मध्ये इंटरनल ऑडिट चालू आहे, तेव्हा तुम्ही तुमचे एक्सटर्नल धंदे बंद करा. धंदा? सरकार बोलतोय काय तुम्ही सर? मराठी माणूस आहे.
धंदा कसा करेल? दुसरा कोणताही अपमान सहन करेल सर, पण हा अपमान सहन करणार नाही. कोणी काय म्हणतं ना ते खायला. रिलॅक्स मिस्टर मनोज, रिलॅक्स. मिस्टर मनोज, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? सर सर प्रॉब्लेम तसा वैयक्तिक आहे सर, आणि हळूहळू तो कौटुंबिक आणि नंतर वैश्विक होण्याची शक्यता आहे सर. किरकोळ शारीरिक, थोडासा मानसिक आणि थोडासा खर्चिक आहे सर. हे बघा, हे बघा. वैयक्तिक, कौटुंबिक, वैश्विक, शारीरिक, मानसिक, खर्चिक. काय अनुभव बनवताय? जवळ सर. मी अजून तुम्हाला बोललो नाही, पण मी की नाही प्रेमात पडलोय सर. व्हॉट? कधी पडलो कळलंच नाही. ओ नो. काय झालं सर? गुड 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 गुड. नक्की काय ते ठरवाने सांगा. तुमच्या प्रेमात पडण्याचा आणि ऑफिस मध्ये लेट येण्याचा संबंध काय? नाही त्याचं काय सर, आमच्या इथला 132 नंबरचा स्टॉप आहे ना, तो आता बंद पडलाय. म्हणून मला टॅक्सीने तिला नरिमन पॉइंट पर्यंत सोडावं लागतं. तिला नरिमन पॉइंटला सोडायचं आणि पुन्हा आपल्या ऑफिसला यायचं. इतका उशीर होणारच ना सर. पण मला एक कळत नाहीये, ती तुम्हाला इथे ड्रॉप करून पुढे का जात नाही? एकटी मग मजा करायली सर. तुम्ही माझ्याकडनं काढून घेताय ना हळूहळू. मिस्टर मनोज, ही मजा तुम्हाला फार महागात पडत असेल ना? तर काय सर, आतापर्यंत 1000 रुपये खर्च झालेत नुसत्या टॅक्सीवर. आणि परवा मी तुला 300 रुपयाचा मृगजळ विकत घेऊन दिला, आणि त्याआधी 26 रुपयाचा अक्कलशेषण कुत्रा. 26 रुपयात अल्सेशन कुत्रा? नो वे. आपण काहीच नाही करायचं, आपण नुसता धक्का द्यायचा. पण डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग. म्हणजे तुम्ही तिला खेळण्यातला कुत्रा घेऊन दिला? मिस्टर मनोज, तुम्ही एका लहान मुलीच्या निर्वाज प्रेमात पडलेले आहात. नाही हो सर, मी एका मोठ्या मुलीच्या 6व्या प्रेमात पडलो. कामाचं बोला. मिस्टर मनोज, 2 कटिंग सांगा. ओके. अरे काय चाललंय, काय चाललंय काय? सॉरी सर. तरी म्हंटल इथे इतकं मऊ मऊ कसं? आता काय? सर इथे कुशन आहे, इथे पत्र आहे, दोन्हीकडे असं समान असायला हवं. सर तुम्ही असं कसं करू शकता? रिलॅक्स, रिलॅक्स मिस्टर मनोज, रिलॅक्स. मिस्टर मनोज, यस सर. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? सर सर हे बघा ना सर, हे बघा, हे बघा. ते बघितलंय हो. मग आता हे बघा सर. सर आतापर्यंत इतका खर्च झालाय ना, इतके दिवस खर्ची पडले ना, पण मी तिला काहीही बोलू शकलो नाही सर. म्हणजे आजपर्यंत तुम्ही तिला काहीही सांगितलं नाही? काही नाही ना सर. कोण आहे ती? मनी. तुम्ही पैशांची अजिबात चिंता करू नका सर. ही मनी नाही, मनी म्हणजे माझी मनी, माझी मनीषा. मनोज, ए मनोज, ए सांग ना कशी दिसते ती? ए सांग ना कशी कशी दिसते ती? हे ठीक आहे सर, तिचं वर्णन करून सांगतो. तिचे डोळे म्हणजे माधुरी दीक्षित. तिचे ओठ म्हणजे मधुबाला आणि ललिता पवार. सर तिचं वर्णन करू शकत नाही सर. अरे पण का? मराठी भाषेत शब्दांना काही तोटा आहे का? नाही हो सर. मी तिचं वर्णन करू लागलं ना की मला आपसूक गाणं सुचतं सर. म्हणजे तुम्ही इथं गाणं म्हणणार? चायला तुम्ही माझ्या केबिन मध्ये गाणं म्हणणार? शिपाई, आतमध्ये कोणालाही पाठवू नकोस. साहेब एका इम्पॉर्टंट मैफिलीमध्ये, आय मीन इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये बिझी आहेत. गा कलाकार, गा. ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची, ती परी अस्मानीची. डोळे तिचे सळसळती माशांची जोडी, ओठ तिचे संत्र्यांच्या रसरसत्या फोडी. गालावर थरथरते
साय दुधाची अंगावर चव झरते गोड मधाची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती बघते तेव्हा हृदयात धडधड होते हसते तेव्हा भवतीचे सारे भिरभिरते वळते तेव्हा बगळ्यांच्या उडती शुभ्र माळा सप्तरंगी इंद्रधनु ते तसे आभाळा ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची ती परी अस्मानीची सर कशी वाटली? वा जनरल आहे. वाकी जनरल आहे. जनरली प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसी ही अशी सुंदर वाटत असते. हो, पण माझ्याकडे एक आयडिया आहे. सांगा ना सर. तशी जनरलच आहे. तुम्ही जनरल स्टोरच ओपन केलेत. सर पंप मारताय? फूल, वाढदिवसाचं फूल. हे काय फुल आहे? मला वाटलं कल्पना फवारणी करतायत. अरे वाढदिवस ही अशी गोष्ट आहे जिला आजपर्यंत आपल्याशिवाय कुणीही चॅलेंज केलेलं नाहीये. व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया सर. आणि हो, बाकीच्या 3 गोष्टी लक्षात आहेत. हो सर. एकांत, गुलाबाचा फुल आणि आय लव्ह यू. करेक्ट. सर 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 पण मला नक्की यश मिळेल ना? अरे 100% यश नाही मिळालं तर नावाचा चाटे नाही. यस सर. एकांत, गुलाबाचं फुल आणि आय लव्ह यू. आय गॉट इट. आय गॉट इट. आय गॉट इट. आता ह्या दोघांना एकांत मिळायचा अवकाश की ह्यांच्या प्रेमाचा गाडा मार्गी लागला म्हणून समजा. म्हणजे प्रिया हा. तुला दोघांना एकांत तयार केला? हे मी नाही ग, तो परमेश्वर. म्हणजे करणार तो आणि क्रेडिट देणार हा. म्हणजे मनाला म्हणून आपसूक मिळणार. अरे वा रे वा, प्रेमात जिंकणं इतकं सोपं झालं असतं तर काय मजा राहील. आय एम सॉरी मन्या, मला मनीषी थोडस बोलावंच लागेल. हे प्रिया 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 कोणाचं काय नि हिचं काय? आता त्या मन्याचं काय होणार हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. हे बघ मला काही ऐकून घ्यायचं नाही. एक अक्षर देखील बोलू नकोस तू माझ्याशी. एक अक्षर देखील बोलू नकोस तू माझ्याशी. अगं ऐकून तरी घे. असं काय 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 ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ? अगं ऐकून घे ना चंदा. मला काही ऐकायचं नाहीये. अगं मला माहितच नव्हतं. आज सकाळी तो मला स्टॉपवर भेटला ना तेव्हा त्याने मला विचारलं आज घरी येशील आणि मी हो म्हणाली. अगं पण डायरेक्ट कसं जाणार ना. ऑफिसच्या किल्ल्या चेकबुक सगळं माझ्याकडे होतं म्हणून विचार केला आधी ऑफिसला यावं आणि मगच जावं. असो म्हणजे तू त्याच्या घरी जाण्याचा एकटाच विचार केलास? म्हणजे अगं म्हणजे काय महिन्याभराची सुद्धा ओळख नाही तुमची आणि डायरेक्ट हे काय उडी? अगं उडी कोण मारतंय? तुझा मन्या बोका टपला असेल मेला. बोका काय म्हणतेस त्याला? अगं बोका कसला, साधा पदक सुद्धा नाही येते. तुला सांगते ना असं मान वर करून बघायला सुद्धा घाबरतो तो. असं आता तुला वाटतंय पण खाली मुंडी पाताळ धुंडी असतात हे पुरुष. नजर उचलताच नजरेत ताप असतो त्यांच्या. अनुभव आहे ना माझा. मी फसले होते अशीच एक दिवस. काय सांगतेस काय? अजून गुरुवार होता 22 मे 1899. असं नाव दिलं 1899. काय साल महत्वाचं नाहीये, घटना महत्वाची आहे. 22 मे 1999. असंच एकाने मला वाढदिवसाकरता घरी बोलावलं होतं. मला वाटलं समारंभ लोक असतील पण कसलं काय. तो एकटाच होता. दार खिडक्या बंद. काय झालं? त्याच्या अंगावर
चप्पा. फक्त चप्पा. खाली पायजमा होता ग, वर फक्त चप्पा. मुद्दाम सोडलेला. घरात कसला तरी उग्र वास येत होता. मी इथंच ते दाराखिडक्या लावून घेतल्या आणि आईला रंगाचं इकडचं तिकडचं दाखवता एकदम माझ्यावर हात. आणि मग काय झालं, नेमकं कोणीतरी आलं आणि पुढचं सगळं टळलं. हसायला काय झालं, तुझ्या बाबतीत घडेल ना तेव्हा तुला काय. असं काय घडत बिडत नाही हा. आणि जर समजा तुझ्या बाबतीत जे घडलं ते जर माझ्या बाबतीत घडलं ना तर तो निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. कळलं. आता काय झालं, आणखी एक योगायोग तुझ्या लक्षात आला का. योगायोग आज सुद्धा गुरुवारच आहे. गुरुवार मग काय म्हणते ते आपल्या गुरुवारी. ऐक ना म्हणे, अगं माझं मी काय म्हणते ऐक ना माझं. रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो. गुरु महाराज, आज गुरुवार, आज तुमच्या बॅटिंगचा दिवस आहे. आज माझ्याही बॅटिंगचा दिवस आहे. आज माझ्या प्रेयसीला मी इथे बोलावलंय. ती कधीही दत्त म्हणून प्रगट होईल. हा 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 हा, तुम्ही घाबरू नका. तो दत्त वेगळा, तुम्ही वेगळे. आज तिला मी थाप म्हणूनच बोललाय. माझा वाढदिवस आहे असं खोटच सांगितलंय. ती हो म्हणाली ना तर तुम्हाला पेढ्यांचा प्रसाद, गाईला चारा आणि कुत्र्याला बिस्किट फुक्काट. आली वाटते, मी बघतो. ये ना ये ना, वेलकम हो. हे घे. हे कशाला उगाच खर्च. असं देत रे. बस ना बस. हा थांब. हा हे म्हणे, हा. आज मी तुला इथे का बोलवल्याचं ठाऊक आहे ना. हो, तुझ्या वाढदिवसानिमित्त. तू आहेच ग, पण मला की नाही हा. तुला काहीतरी सांगायचंय. हे मग सांग ना. म्हणजे मला तुला काहीतरी विचारायचंय. मग विचार ना. म्हणजे मला तुला काही सांगायचं नाही बरं का. मग विचारून सांग. सांगतो. हा म्हणजे हा कसं असतं माहितीये, हा. आपल्या आयुष्यात कसं असतं की म्हणजे भारत स्वतंत्र झाला आणि मला मी एवढ्या मागे का जातोय. म्हणे हा. म्हणे माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर, माझं तुझं, तुझं माझ्यावर. मी तो सरबत घेऊन येतो. हसू नकोस ना, नर्वस व्हायला होतो. नर्वस कशाला व्हायचं. मला माहितीये तुला मला काय विचारायचंय ते. चल. हे म्हण्या, मला पण तुला काहीतरी सांगायचंय. अगं मग सांग ना. मी सांगू. घाबरतो कशाला. मी घाबरलो म्हणून काय झालं. तू नाही घाबरायचं. सांग सांग सांग. मन्या. अरे हो रे. हा बोल बोल. मन्या. अरे हो रे. हे बघितलं, हे असं होतं. बोल 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 बोल. मन्या. मेरी मेरी हॅपी लिटल चॉकलेट. येस. आईच्या गावात असा शेवट झाला वय. थँक्यू थँक्यू, पण आय लव्ह यू. म्हणे तू नाही तर नाही म्हण, पण आय लव्ह यू. हे म्हण्या, मी पण तू पण तू म्हणजे तू सुद्धा. येस. कुठे निघालीस. चहा करते ना तुझ्यासाठी. कशाला उगाच करतात खर्च. मानलं मानलं तुम्हाला. कसले फास्ट आहात. सँक्शन, पेढे सँक्शन, गाईला चारा सँक्शन, कुत्र्याला बिस्किट सँक्शन. गुरु महाराज असाच आशीर्वाद असू द्या रे देवा. कोणीतरी आलं वाटतं, बघतो. हे म्हणे कोणीतरी आलं. तुला पा मी बघतो. तू आहेस वय. ये. अगं म्हणे मनी चालली आहे. अरे
म्हणजे हे स्वप्न होतं? अरे तरी म्हटलं इतकं फास्ट कसं झालं? पहिल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. ये ना वेलकम होम. थँक्यू. बस झप्पा झप्पा झप्पा. काय झालं? झप्पा आवडला? तू बस ना, बस मी आलो पटकन. उग्रवास. हे घे. लाल गुलाब. थांब हा, आलो पटकन आलो. ए तू काय अशी पावसात उभी असल्यासारखी? आपलं घर काय गळत नाही? तुझ्या घरातले बाकीची माणसं कुठे आहेत? कोण कुठे आहे? तुझे आई वडील. हा अगं त्याचं काय झालं, आमचे पुण्याचे गोपाळ काका आहेत ना, ते वारलेत. देवाची कृपा. वारलेत म्हणून पुण्याला गेलेत. तू बस ना, बस. बसलीस काय लव यू? अगं तू बस बस. बसलीस काय लव यू? सगळं प्राणीप्रमाणे करते. एकांत गुलाबाचं फुल. तू बस ना, बसलीस काय लव यू? काय नको, मी उभीच ठीक आहे. अगं तू बसल्याशिवाय मी कसं? काय करायचंय तुला? काहीतरी क्रांतिकारक, देशहितकारक, आरोग्यवर्धक. अरे लॉटरी लागल्याप्रमाणे गुरुवारची दुपार मिळाली, पण काय करायचं कसं करायचं कळत नाही. तू बस ना, बसलीस काय लव यू? काय झालं? तू घाबरलीस? थांबा तुझ्यासाठी सरबत घेऊन येतो. सरबत नको, मी जाते. सरबत. अरे देवा, आता काय करू मी? हे घे. लाल सरबत. कोकमाचं सरबत आहे, पिवळं कसं असणार? घे. खबरदार. खबरदार, एक पाऊल पुढे टाकलंस तर. अगं मी पाऊल पुढे टाकले, तुझ्याजवळ येणार कसा? घे 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 घे. हे बघ आग्रहाचे तुला घ्यायलाच पाहिजे. तू काय वाजवलंस? तू काय बोललीस? तू काहीतरी बोललीस ना? तुला काय वाटलं तू मला फसवशील? मीच मूर्ख तुझ्या विश्वास ठेवून इथे आले. अरे तू 132 नंबरच्या स्टॉपवरची मनीष आहेस ना? ती मेली कधी? आत्ताच्या आत्ता. गुड बाय मिस्टर मनोज, मी जाते. अगं बाई तू ऐकून घे, चांगली गैरसमज आहे. अगं आता ह्याचं मी काय करू? हे मला कसं दिसेल? अगं म्हण्या काय झालं? बरं झालं तुम्ही भेटलात. अहो चाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी मनीषाला घरी बोलवलं होतं. एकांतात गुलाबाचं फुल दिलं, पण आय लव्ह यू बोलण्या अगोदर ती निघून गेली. आता मला सांगा, ह्याच्यात माझी काय चूक? सगळंच चुकलं. प्रेमामध्ये दुसऱ्याचा सल्ला घेतला की असंच होतं. म्हणजे काही लोक गाईड वाचून पास होतात आणि काही नापास होतात. हे करेक्ट आहे. पण हे तू तुझ्या बिंडोकपणामुळे नापास झालेला आहे. हे करेक्ट आहे. काळजी करू नकोस, ऑक्टोबरला बस. ऑक्टोबर बघीन असं मला काय वाटत नाही. तुम्हाला सांगतो म्हणजे आमचा हा मन्या अगदी लहानपणापासून. काय ग मने, काय झालं? तू अशी काय रडतेस ॲम्ब्युलन्स सारखी? हे म्हणे काय झालं? चंदाने सांगितल्याप्रमाणे मनाने माझ्या अंगावर हात टाकला. नाही म्हणजे तुम्ही म्हणाल हे व्हायलाच होतं का? झाली असती दोघांमध्ये बोलली, घेतलं असतं दोघांनी एकमेकांना समजून. पण नाही, प्रेमाच्या खेळात हा टप्पा अनिवार्य असतो. गैरसमजाच्या वणव्यात मोठाले वटवृक्ष सुद्धा बेचिराख होतात. इथे आमच्या झाडा झुडपांची काय कथा महाराजा? आता हे झुडू काय बघतो मी? हे नाही, हे अशक्य आहे. हे असं कसं झालं? तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए, तो लुट गए हम तेरी मोहब्बत में। तड़प तड़प के
इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए, हाँ लुट गए. काय अवस्था झाली आहे बिचाऱ्याची. आमच्या नाटकाचा नायकच असा बर्बाद झाला तर आम्ही रस्त्यावर नाही काहीतरी सूत्र हलवायलाच पाहिजे. बघूया. हॅलो, हा कोण? मी बोलतोय. अगं नाही तरी माझ्याशिवाय तुला दुसरा कोण फोन करणार? बरं मला एक सांग, तिथे मनी आहे? नाही आहे. प्रकरण फारच गंभीर थराला गेलेलं दिसतंय. बघूया काहीतरी करू. हॅलो, तू एक काम कर, मनीची भेट घे आणि तिला घेऊन संध्याकाळी 6:30 वाजता ये. कुठे माहिती आहे ना? कॅफे मद्रासो. थँक्यू. एक चहा आणि 2 ब्रेड. अजब है इश्क यारा, पल दो पल की खुशियाँ. म्हणे थांब ना. सुनिए इस बाबूजी को जरा चाय पाव तो खिलाना, भूखा लगता है बेचारा. अय्यो लादेन. लादन नहीं रे, मैं मनोज हूँ. अय्या, मनोज कुमार. कुमार नाही ग, तुझा लाथाडलेला 132 नंबरच्या स्टॉपवरचा गरीब बिचारा मनोज. मने हे काय करून घेतलंय तू स्वतःच? भजा करून घेतलंय मी स्वतःच तुझ्या प्रेमाच्या कडईत. तर झालं ना तुझ्या काळजात मला अशा अवस्थेत बघू. चाल नाही आणि फळ नाही. तुझा आणि माझा संबंध काय? मग आलीस कशाला इथे? तुझा निरोप आला ना म्हणूनच आले. खरं विचारशील ना तर येणारच नव्हते, पण म्हटलं संपवून टाका एकदाचा हिशोब. हिशोब करू नकोस, अर्थव्यवस्था धोक्यात आहे. हे घे तू दिलेला मृगजळ 300 रुपये. आणि हा घे तू दिलेला कुत्रा. किती बारीक झालास रे. म्हणे हे मृगजळ इतके दिवस जपून ठेवलं होतस ना. वेळेपणा सगळं धावत होते ह्याच्यासाठी. खरंच किती अनमॅचवर्ड असतो ना आपण. आपल्याला वाटतं प्रेम ही भावना आहे. पण नाही ती असते ती फक्त आणि फक्त वासना. काय बोलतेस काय तू? हे इतका घाणेरडा शब्द तुझ्या तोंडात. वासना. राम राम राम. अरे वाह रे वाह. मुंह में राम राम और मन में बुरा काम. नाहीतर काय, मला एकटीला घरी बोलवून अति प्रसंग केलास तू. अति प्रसंग? या अति होत्या म्हणे. अच्छा, मग माझ्या अंगावर हात का टाकलास? हात टाकला. अरे झोपेत माझाच हात माझ्याच अंगावर पडला तर दचकन जागा होतो मी. केस वाढले म्हणून काय पण बोलाल का? म्हणजे तुझा तो उद्देश नव्हता? दत्ताची शपथ. म्हणजे तू मला फसवणार नव्हता? गाईची शपथ. म्हणजे तुझा उद्देश चांगला होता? हो ग, ह्या कुत्र्याची शपथ. अरे पण तुझा उद्देश होता तरी काय? अगं तेच सांगण्यासाठी मी तुला घरी बोलावलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. पण ते बोलण्या अगोदरच तू धक्का मारून निघून गेली आणि माझ्या मनातच राहून गेला. मन्या, तुला मला काय सांगायचं होतं?
की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. हे मने मने अं? हे परत सांग ना. शिवाय परत काय? माझं तुझ्यावर प्रेम आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. आईला कसला कॉन्फिडन्स झालाय. ते म्हणे हा? जसं मी तुला सांगितलं तसं तू पण मला सांग ना. ए तू विचार ना. ए हा तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि आणि तू माझी लग्न करशील. उत्तर आहे हो आहे. अगं मी हाकवतो नाही का सांगायचं. थांबा मी आता सगळं भावतो पटकन हवं. ए म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माझे लग्न करशील. काय म्हणालास? तुला काय समजलं नाही? तुझी मातृभाषा कोणती? तू माझ्याशी लग्न करशील. अरे तुमच्या शाळेत का असं घोड्यासारखं हसायला शिकवलंय? काय बाई आहेस? ये तुझी आई वडिलांची ओळख करून देतो. बघतील आणि म्हणतील ए मान्या ही घोडी कुठून आणलीस? पैसा भी नहीं है. जाने दे. उठा दे. प्लेटफॉर्म कर दे. तुम्ही थांबावं जरा. विचारलं ना की मगच मत द्या. पाहिलं आमचं या घरात काही चालत नाही. चालायचं हो चालत नाही म्हणतो आम्ही. चांगलंय घ्या चहा घ्या. हो हो. आम्हाला लग्न अगदी व्यवस्थित करायचं आहे. म्हणजे शास्त्रोक्त धार्मिक विधी सकट सर्व काही वाजत गाजत. तुम्ही मनीषाची पत्रिका आणली आहे ना? नाही म्हणजे तिने मला सांगितलं होतं पण तिची पत्रिकाच बनवलेली नाही. अहो पण मुळात म्हणजे माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये. विश्वास तसा माझाही नाही हो. झालं तर पण शास्त्राप्रमाणे करायचं म्हणते. काय हो? बर तुम्ही तिची जन्मवेळ सांगून पत्रिका बनवून घ्या. अहो पण आता पत्रिका जमणं न जमणं महत्वाचं नाही हे मला माहिती आहे हो. पण बघूया ना. पत्रिका जमली तर उत्तमच आणि नाही जमली तर काढूया काहीतरी मार्ग शास्त्राप्रमाणे. काय हो? हो 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 ठीक आहे. तुमचा आग्रह असेल तर हो जरा डायरी. हो. आग्रह समजा. अहो जरा डायरी घेऊन यावं. तर हातातलं कानातलं आणि गळ्यातलं मिळून 18.5 तोळ्यांचं करायचं. 18.5 तोळे म्हणजे जरा जास्तच होत आहे तो. अहो आमच्या स्मिताच्या लग्नात तेवढंच केलं होतं आम्ही. हो की नाही हो? हो 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 हो. आणि हो हा. लग्न सुरभीमध्येच करायचं. हा. हो तिथली कॅटरिंग किती उत्तम असते म्हणून सांगू. पंजाबी चायनीज सगळे मेनू असतात तिथे. पंजाबी चायनीज वा खूप ओळखी दिसतात तुमच्या. नाही म्हणजे तशी काही फारशी माणसं नाहीत आमची. साधारणतः 700-750. बर. आणि त्यात सुद्धा काही जणांना रिसेप्शनला बोलावणार आहोत म्हणजे 100-200 कमीच म्हणा ना. आता दुपारी साधारण 600 आणि संध्याकाळी 500 माणसं. थोडाफार मानपान. हो ते आलंच की. बस याहून आमची जास्त अपेक्षा नाहीच. ठीक आहे
मग हा सगळा खर्च आपण निम्मा निम्मा करू. छे छे हा? अहो आमच्या स्मिताच्या लग्नात सगळा खर्च आम्हीच केला होता आणि वर उचलून 50,000 रुपये दिले होते. त्या मानाने ही काही जास्त अपेक्षा नाही हो तुमच्याकडून. बर ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं करायला गेलं ना तरी माझ्या अंदाजाप्रमाणे खर्च 2-2.5 लाखाच्या घरात जाईल नाही का? अहो आमच्या स्मिताच्या लग्नात 3 लाखापर्यंत खर्च गेला होता. हो की नाही हो? 2-5 हजार जास्त. हो त्या मानाने ठीकच आहे 2-2.5 लाख म्हणजे. अहो काय व्यवस्थित आणि काय नाही हे कोण ठरवतं? आणि जे कोणी ठरवतात ते उचलून देतात का आपल्याला पैसे? नाही ना, म्हणजे वर वर सगळे हसत असतात हो, पण आज लग्नाला येणारा भेट पाकिट भरताना खिन्न असतो, जेवायला बसलेला ऑफिसच्या लेट मार्कच्या विवंचनेत असतो, रिसेप्शनला आलेला आम्हाला लग्नाला का बोलावलं नाही असा अपमानित झालेला असतो. मग आता मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टींना काय अर्थ राहिलेला आहे? शेवटी सगळ्या पैशांचा चुराडा होतो. अहो 2-2.5 लाख असे फटाक्यासारखे उडून जातील, पण त्यातून निष्पन्न काय होणार आहे? वर दूर निघून जाईल, खाली फक्त राग राहील राग. खरंय तुमचं म्हण. प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युएटीचे पैसे यांचा एकाच दिवसात चुराडा झाला. नशीब आणखीन कर्ज काढावं लागणार नाही. हो की नाही? मग आता मला सांगा, एवढं सगळं माहित असूनही पुन्हा आपण त्याच मार्गाने जायचं? म्हणजे मारुतीच्या बेंबीत बोट घालण्याची आणि विंचू चावल्यानंतर चेहरा हसरा ठेवण्याची ही परंपरा आपण किती दिवस पाळणार? हो नाही म्हणजे तुमचे विचार मला सुद्धा पटलेले आहेत, पण आमच्या नातेवाईक गोतावळा सगळं खोटं असतं, सगळं काही खोटं असतं. नाही, 4 प्रेमाची माणसं असतात, नाही असं म्हणत नाहीये मी, पण किती असतात? मोजकी. त्यांना आपण लग्नाला बोलू, 4 जवळच्या माणसं तेही आनंदाने येतील. आणि तुम्ही म्हणता ना तसं शास्त्रोक्त पद्धतीनं करू, हा खर्च नाही येणार. हा, आणि त्या 2-2.5 लाखातून हा खर्च वजा जाता जे उरतील ते आपण त्यांना देऊ. इन्व्हेस्ट करतील, 4 कामाच्या वस्तू विकत घेतील. खर्च करायचा नाही असं म्हणत नाहीये मी, पण तो चांगल्या कामासाठी व्हावा असं माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं 100% मला पटलेलं आहे. हो नाही म्हणजे मला सुद्धा तुमचं म्हणणं पटलेलं आहे. एक मिनिट, आजपर्यंत मी तुझं ऐकलं, हो आता तू माझं ऐक. बर. तर पत्रिका अशी असेल, आमच्या येथे श्री कृपे करून आमचा पुत्र चिरंजीव मनोज याचा शुभ विवाह ची सौका मनीषा हिच्याशी करण्याचे योजले आहे. वेळ अमुक अमुक, तारीख तमुक तमुक. कार्यसिद्धीस देण्यासी समर्थ आहे. तेव्हा कृपा करून आपण जिथे असाल तिथूनच वधूवरास शुभाशीर्वाद द्यावेत हीच विनंती. आपले नम्र मी आणि मी सुद्धा. चला लग्नाला चला. मोरेश्वरम सिद्धिदम बल्ला
बी रोमॅन्टिक म्हणे जा मुंडवळे घालून ये. आयुष्यात लग्न एकदाच करतो, मग हा आनंद जास्त उपभोगायला काय हरकत आहे. हे काय केशराचं दूध, सफरचंद, सुखा मेवा, गजरा, लवंग, विडा, वेलची. इथे काय सत्यनारायण आहे. अरे नाही रे, परफ्यूम आणि लव सॉंगची कॅसेट आहे. शिवाय ही पुस्तिका हसत खेळत मधुचंद्र. हा? कोण लेखक आहे बघूया. झेड जोशी आणि कंपनी. लोक कशावर धंदा करतील ना काही सांगता येत नाही. काय करायचं काय ठेव तिकडे. आता काय क्रांतिकारक, देशहितकारक, धर्म उपदेशक, आरोग्य वर्धक. चल काय झालं. आता इथून दूध घ्यायचं म्हटलं. आता इथून विडा घ्यायचं म्हटलं. या जोशाने असं करायला सांगितलं वाटतं. करा करा. आता इथून डिश ठेवायचं म्हटलं. मी हा. जोशाने कामाला लावलंय मला. आता काय हर हर महादेव. हे काय? हसत खेळत मधुचंद्र तू वाचलेलं दिसत नाहीये. म्हणजे अरे म्हणजे मी आता सलज्ज मुद्रे त्या पलंगाच्या काठावर येऊन बसणार. ही अशी. चल लवकर बस म्हणजे झालं. ए, तू उठ ना. तू एकटी बसणार. एकटी नक्की. त्या जोशाला काय येड लागलं की काय. बसा बसा. काम नाही धंदा नाही बसले आपले पाय हलवीत. आता हा घुंगट आहे ना, तो असा डोक्यावर घ्यायचा आणि मग तो तू हलक्या हाताने असा वर करायचा. मी हा. नक्की. हा. थँक्यू रे जोशा. कुठे दोरी कुठे. हा हे असं आहे वय. आता ए, थांब, 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 थांब. पुढे काय लिहिलंय ना ते मी वाचून येते. हा बघा तर काय माहिती का, माझी हनुवटी अशी हलक्या हाताने वर करायची आणि आकृती आ मध्ये दाखवल्याप्रमाणे. ईश्वर, पुढे तूच वाच. अगं याची काय जरूरत आहे. अगं हनीमूनला आकृतीची नाही कृतीची गरज असते. काय हो बरोबर आहे की नाही. तुम्ही इथे काय करताय. आपापला अभ्यास आपापल्या घरी करा. नेता देखील सगळं सांगावं लागतं यांना. या ना या जरा चहा पाणी कॉफी काहीतरी घेऊन या. एकही माणूस हरप नाही. अरे तू बघतोस काय राईस